नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण इतिहासाचा चौथा पाठ आर्थिक विकास चालू केलेला आहे. काल आपण मिश्र अर्थव्यवस्थेचे 3 भाग पाहिले, नियोजनांची उद्दिष्टे यांचाही अभ्यास केला आणि पंचवार्षिक योजनांपैकी पहिली आणि दुसरी पंचवार्षिक योजना याचाही अभ्यास काल आपण केलेला आहे. आज आपण पुढच्या पंचवार्षिक योजनांचा अभ्यास करणार आहोत. पुढची पंचवार्षिक योजना आहे तिसरी पंचवार्षिक योजना. या योजनेचा कालावधी 1961 ते 1966 असा होता. उद्योग व कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचे होते. या योजनेचा मुख्य हेतू होता राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणणे, अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योगांचा विकास करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विषमतेचे निर्मूलन करणे आणि सगळ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा होता. ही तिसरी पंचवार्षिक योजना त्यानंतर 3 वर्षाच्या योजना राबविण्यात आल्या. याचा कालावधी होता 1966 ते 1969. ह्या एकवार्षिक योजना राबविण्यात आल्या तर त्या काळात तीव्र दुष्काळ पडला होता. त्याचा सामना करण्यासाठी त्याच काळात चीनचे आक्रमण झाले आणि पाकिस्तानशी युद्धही झाले. यामुळे विकासाच्या कामांपेक्षाही देशाचे संरक्षण करणे महत्त्वाचे होते आणि दुष्काळ निवारण्यासाठी सरकारला अधिक लक्ष द्यायचे होते आणि म्हणूनच त्यावेळेस अर्थव्यवस्थेवरच अधिक ताण पडला होता. त्याच्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना. या योजनेचा कालावधी आहे 1969 ते 1974. ही योजना भारत स्वावलंबी बनावा, मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा आणि समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असे ठरले होते. ह्याच चौथ्या योजनेच्या काळात आपल्या देशातील प्रमुख ज्या 14 बँका होत्या त्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. परंतु म्हणावी एवढी ही योजना यशस्वी झाली नाही. याच वेळेस बांगलादेशचे युद्ध झाले आणि या युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले. त्याचबरोबर निर्वासितांवरील खर्चही सहन करावा लागला. पगारवाढ किंवा त्यावेळेस झालेले पेट्रोलचे वाढते भाव, रेल्वे कर्मचाऱ्यांचे वेतन वाढ यामुळे अधिकच भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला. त्याच्यानंतरची योजना जी आहे ती 5वी पंचवार्षिक योजना. ह्या योजनेचा कालखंड आहे 1974 ते 1979. ही योजना तयार करताना गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हेच प्रमुख उद्दिष्टे होते आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, रोजगार उपलब्ध करून देणे, शिक्षण, सकस आहार, पाण्याचा पुरवठा करणे, ग्रामीण भागाला वैद्यकीय उपचार पुरविणे, तसेच ग्रामीण भागात वीज पुरवठा व दळणवळणाची साधने अशा अनेक सुविधा त्यावेळेस केल्या गेल्या. त्यात रस्ते बांधणे, समाज कल्याणाच्या योजना राबविणे, कृषी विकास घडवून आणणे, मूलभूत उद्योगधंदे वाढवणे आणि जीवनोपयोगी वस्तूंची खरेदी करून सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे ती गरिबांना कमी किमतीत पुरवणे अशी उद्दिष्टे ह्या योजनेची होती. ह्या पंचवार्षिक योजनेचे दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढविणे त्यावेळेस असफल झाले होते. म्हणजे ही योजना राबवण्यात त्यांना पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य आणि रोजगार वाढवणे हे शक्य झालं नाही. 1977 जनता पक्ष सत्तेवर आला आणि ह्या नव्या सरकारने काय केलं, 1978 अखेरपर्यंत पंचवार्षिक योजना संपवली आणि पुढे साखळी योजना सुरू केली. म्हणजे परत काय झालं की पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आणि नव्याने पुन्हा पंचवार्षिक योजना अस्तित्वात आणल्या आणि पाठीमागची जी म्हणजे साखळी पद्धत होती ती साखळी पद्धत बंद केली. त्याच्यापुढे 6वी पंचवार्षिक योजना. आता ही 6वी पंचवार्षिक योजना जी होती ती 1980 ते 1985 या कालखंडामध्ये राबविण्यात आली. या योजनेचा जास्तीत जास्त भर म्हणजे काय होता तर दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्माण करणे हाच होता. या योजनेची काही उद्दिष्टे पण होती, ती म्हणजे अर्थव्यवस्थेच्या विकासदरात वाढ करणे. दुसरं, गरिबी व बेकारी यांच्यात घट करणे. 3,40,00,000 लोकांसाठी रोजगार निर्माण करणे. तिसरं,
आर्थिक व तंत्रज्ञानाबाबत देशाला स्वावलंबी बनविणे. चौथं म्हणजे छोटी कुटुंब पद्धतीचा अवलंब लोक करतील व लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवतील आणि ही वरील सर्व उद्दिष्टे या योजनेत साध्य करायची होती. या योजनेतील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत. बघा, पहिला कार्यक्रम कोणता होता या योजनेतील? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. आता हा जो कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी 2 ऑक्टोबर 1980 पासून झाली आणि या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात अंगणवाडी व बालवाड्यांची निर्मिती करण्यात आली. त्याच्यातलाच दुसरा ग्रामीण भूमिहीन विकास किंवा भूमिहीन रोजगार हमी योजना. या योजनेत काय होतं तर ग्रामीण भागात जमीन नसणाऱ्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे. याची अंमलबजावणी केव्हा झाली तर 15 ऑगस्ट 1983 पासून याची अंमलबजावणी झाली. त्याच्यातील तिसरा म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम. या योजनेला सुरुवात 2 ऑक्टोबर 1980 पासून झाली. या योजनेदरम्यान सालेम पोलाद प्रकल्प स्थापन करण्यात आला. ही योजना यशस्वी ठरली ती म्हणजे संतुलित विकास व सर्व लक्ष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास ही योजना जी आहे ती सर्वाधिक यशस्वी मानली गेलेली आहे. या योजनेनंतर विकासवाढीचा दर जो आहे तो 5% वरून अधिक साध्य होण्यास सुरुवात झाली होती. म्हणजे बघा, 6वी पंचवार्षिक योजना जी आहे ती आर्थिकदृष्ट्या सफल झाली होती. त्याच्यानंतरचं पुढचं जो आहे ते 7वी पंचवार्षिक योजना. आता ही 7वी पंचवार्षिक योजना आहे तिचा कालखंड कोणता आहे तर 1985 ते 1990. म्हणजे बघा, ही जी पंचवार्षिक योजना आहे ती 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990 पर्यंत राबवली गेली होती. ह्या योजनेचा भर कशावर होता तर अन्न, रोजगार आणि रोजगार उपलब्धता यावर होता. विकास, आधुनिकीकरण, स्वावलंबन म्हणजेच काय तर आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यावर भर देणे किंवा उत्पादन तंत्रामध्ये सुधारणा करणे, राष्ट्रीय उत्पन्नात प्रत्येक वर्षी 50% वाढ करणे किंवा अन्नधान्यांच्या उत्पादनात वाढ करणे, ही काही प्रमुख उद्दिष्टे ह्या योजनेची होती. ही जी योजना आहे ह्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असेही म्हटले गेले होते, कारण या योजनेत सुरू करण्यात आलेले कार्यक्रम हे यशस्वी झाले आणि रोजगार निर्माण झालेला होता, म्हणून ह्याला रोजगार निर्मितीजनक कार्यक्रम किंवा रोजगार निर्मितीजनक असेही म्हटले होते. आता ह्याच्यामध्ये पहिली जी योजना आहे ती बघा, जवाहर रोजगार योजना. 6व्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आलेल्या NREP व RLEGEP या योजनांचे एकत्रीकरण करून 1 एप्रिल 1989 मध्ये ही जी जवाहर रोजगार योजना तयार करण्यात आली. त्याच्यानंतरची दुसरी जी योजना आहे ती इंदिरा आवास योजना. ही योजना 1985 आणि 1986 पासून योजना ही सुरू करण्यात आली होती. या योजनेत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखाली जी कुटुंब होती त्या कुटुंबांना घरे बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले जात होते. त्याच्यानंतरची जी तिसरी योजना आहे ती दशलक्ष विहिरींची योजना म्हणजेच MWS. ग्रामीण भागात सिंचन सुविधांचा विकास करण्यासाठी NREP चा भाग म्हणून 1988 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शासनामार्फत विहिरी खोदण्यासाठी अनुदान म्हणजेच काय तर आर्थिक मदत केली जात असे. आता 7वी पंचवार्षिक योजना संपल्यानंतर लगेचच 8वी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली नाही. लक्षात घ्या, कारण देशामध्ये त्यावेळेस अस्थिरता होती आणि त्यावेळी 2 वार्षिक योजना ही राबविण्यात आल्या. आता ही जी अस्थिरता होती ह्या अस्थिरतेमुळे 1990 आणि 1991 ही पहिली आणि दुसरी जी आहे ती 1991 ते 1992 ही दुसरी वार्षिक योजना त्यावेळेस राबवण्यात आली. आता ही योजना जी होती ती कोणती होती तर 1990 ते 1992 दरम्यान अर्थव्यवस्थेमध्ये अनेक त्रुटी निर्माण करण्यात आल्या होत्या आणि ह्या कोणत्या होत्या तर उदाहरणार्थ परकीय चलनांचा कमी साठा, वाढती तूट, उद्योग क्षेत्रांमध्ये मंदी यामुळे भारतीय अर्थव्यवस्था जी होती ती डबघाईला आली होती
आणि म्हणूनच 21 जून 1991 या दिवशी PV नरसिंह राव यांचे सरकार सत्तेत आले आणि या सरकारने मग 1 एप्रिल 1992 रोजी 8वी पंचवार्षिक योजना पुन्हा सुरू केलेली आहे. बघा, आता ही जी 8वी पंचवार्षिक योजना आहे, ह्या योजनेमध्ये कोणत्या तरतुदी करण्यात आल्या त्या आपण आता पाहूयात. आता 8वी पंचवार्षिक योजना जी आहे ती 1992 ते 1997 या दरम्यान राबवण्यात आलेली आहे. आणि ह्या योजनेमध्ये काय केलेलं आहे तर खाजगी क्षेत्र जे आहे त्या खाजगी क्षेत्राला जास्तीत जास्त वाव देण्यात आलेला आहे. आता ह्या योजनेची वैशिष्ट्ये कोणती होती तर त्याचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% इतका राखणे होय. आणि लोकसंख्या वाढीला आळा घालणे हे दुसरं. तिसरं म्हणजे कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे. चौथं, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून जे निरक्षरतेचं प्रमाण आहे ते कमी करणे. या योजनेत पुढील काही कार्यक्रम सुरू करण्यात आले होते. त्यातला पहिला कार्यक्रम म्हणजे प्रधानमंत्री रोजगार योजना, दुसरा महिला समृद्धी योजना, तिसरा राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, चौथा म्हणजे मध्यान्ह आहार योजना. जो मध्यान्ह आहार योजना आहे तो प्रत्येक शाळेंमध्ये आजही राबवला जातो. पुढचा इंदिरा महिला योजना आणि गंगा कल्याण योजना. अशा ज्या योजना होत्या त्या योजना 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवल्या गेल्या होत्या. आणि ह्यामुळे काय झालं तर खाजगी क्षेत्रांचे महत्त्व वाढले. 1991 मध्ये स्वीकारलेल्या उदार व मुक्त धोरणाचे प्रतिबिंब या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिसून येते. आता पुढची आणि महत्त्वाची पंचवार्षिक योजना म्हणजे 9वी पंचवार्षिक योजना. ही जी 9वी पंचवार्षिक योजना आहे ही योजना 1997 ते 2002 यामध्ये राबवण्यात आली. या योजनेचा मुख्य भर म्हणजे काय होता तर कृषी व ग्रामीण विकास याच्यावर भर देणे हा होता. या योजनेचे घोषवाक्यच होते सामाजिक न्याय आणि समानतेस आर्थिक वाढ. या योजनेची ही उद्दिष्टे होती. त्यातलं पहिलं म्हणजे कृषी व ग्रामीण विकास यांना प्राधान्य देणे, हे पहिलं उद्दिष्ट. दुसरं, आर्थिक विकासाचा दर वाढविणे, म्हणजेच काय तर 6.5% एवढा विकास दर साध्य करणे. आणि तिसरं, सर्वांना मूलभूत किमान सेवा पुरविणे व पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे आणि उत्पादन वाढविणे. आणि चौथं जे उद्दिष्ट होते ते म्हणजे इतर देशांनी आपल्या देशात पैसा गुंतवावा व त्या पैशातूनच आपल्या देशाचा विकास व्हावा व योग्य तो पैसा जो गुंतवला आहे त्या पैशाला योग्य दिशा देणे ह्या योजनेची उद्दिष्टे होती. आता या योजनेतील महत्त्वाचे काही कार्यक्रम होते. ते कोणते कार्यक्रम होते तर पहिला म्हणजे स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना. ही योजना डिसेंबर 1997 मध्ये सुरू झाली आणि या योजनेअंतर्गत शहरातील जे बेरोजगार लोक आहेत त्या बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. आणि दुसरी जी योजना आहे ती भाग्यश्री बालकल्याण योजना. ही योजना 19 ऑक्टोबर 1998 सुरू करण्यात आली होती. त्यातली तिसरी जी महत्त्वाची योजना म्हणजे राजराजेश्वरी महिला कल्याण योजना. ही योजनासुद्धा 19 ऑक्टोबर 1998 पासून सुरू करण्यात आली होती आणि या योजनेमुळे महिलांना विमा संरक्षण मिळाले होते. त्यातली चौथी योजना जी आहे ती स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. ही योजना गंगा कल्याण योजना किंवा दशलक्ष विहिरींची योजना यासारख्या 6 योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली होती. याची सुरुवात 1 एप्रिल 1999 झाली होती. आणि त्यातीलच 5वी जी आहे ती जवाहर ग्राम समृद्धी योजना. ही योजना म्हणजे जवाहर योजनेचे नवे स्वरूप होते. सामुदायिक ग्रामीण पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे प्रमुख उद्दिष्ट या योजनेचं होतं. त्याच्यामध्ये 6वी जी योजना आहे ती अंत्योदय अन्न योजना. ही योजना 25 डिसेंबर 2000 रोजी सुरू करण्यात आली आणि या योजनेमध्ये काय केलं तर स्वस्त दराने अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आलं. म्हणजे जे आता आपण स्वस्त धान्य दुकान जे ओळखलं जातं किंवा दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.
म्हणजे गरीब लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आलं होतं. आता त्यातली 7वी जी आहे ती प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. या योजनेत ग्रामीण भाग रस्त्यांच्या माध्यमातून एकमेकांना जोडण्यात आले. ग्रामीण भागात जे पक्के रस्ते होते, म्हणजे पक्के रस्ते म्हणजेच काहीतरी डांबरीकरण करण्यात आले. या व्यतिरिक्त 1998मध्ये सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे कोणती, तर राष्ट्रीय महामार्ग योजना हे कार्यक्रम त्यांनी त्यावेळेस हाती घेतले. या व्यवस्थेत बांधकाम, दळणवळण या क्षेत्रात वाढ झाली. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 1951 ते 2002 या दरम्यानच्या एकूण 9 पंचवार्षिक योजनांचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे. आणि या पाठाचा जो उर्वरित भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूयात.